नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला जयश्रीताई सोहनी यांना मी विनंती करते की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. हॅलो. हा, येतोय आवाज. आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो, पहारे गड्यानो नयनी पहारे गड्यानो, पहारे गड्यानो नयनी पहारे गड्यानो, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक हा त्रैलोक्याचा, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक हा त्रैलोक्याचा, पूर्ण ब्रह्म चैतन्याचा प्राण रे गड्यानो, पूर्ण ब्रह्म चैतन्याचा प्राण रे गड्यानो, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो, जन्म गोंदावले भुवनी फिरत से निमिषारण्यी, जन्म गोंदावले भुवनी फिरत से निमिषारण्यी, सदा भोगी जो उन्मनी पहारे गड्यानो, सदा भोगी जो उन्मनी पहारे गड्यानो, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो, ब्रीद ज्याचे दीनानाथ भोळ्या भक्तांची सांगत, ब्रीद ज्याचे दीनानाथ भोळ्या भक्तांची सांगत, राम नामा वीण जगत शून्य रे गड्यानो, राम नामा वीण जगत शून्य रे गड्यानो, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो, सदा राम नामी रंगी विश्व पाहे पांडुरंग, सदा राम नामी रंग विश्वी पाहे पांडुरंग, सद्गुरुसी प्रेम अभंग ठेवी रे गड्यानो, सद्गुरुसी प्रेम अभंग ठेवी रे गड्यानो, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो, पहारे गड्यानो नयनी पहारे गड्यानो, पहारे गड्यानो नयनी पहारे गड्यानो, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो. छान. गोंदवलेकर महाराजांच्यावरचा अभंग खूप छान झाला. आता मी तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी 9वा श्लोक आणि त्याच्या ओव्या ह्याचं वाचन करावं. नमस्कार सर्वांना. उद्या नववर्ष सुरुवात होतीये, त्यानिमित्त आजच सर्वांना शुभेच्छा देते. अध्याय 16वा श्लोक 9. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धया प्रभवन्त्युग्रकर्माण क्षयाय जगतो हिताः. आणि ईश्वराची आखंती
नुसदियाची करीती चांथी हे नाही चित्ती निश्चय ओ एकू किंबहुना उघड अंगी भरुनिया पाखांड नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी ते वेळी स्वर्गा लागी आदरू का नरकाचा अडदरू या वासनांचा अंकुरू जळून गेला मग केवळ ये देह खोडा अमेध्योदकाचा बुडबुडा विषय पंक्ती सुहाडा बुडाले गा जै आटावे होती जळचर तै डोही मिळती ढीवर कापडावे होय शरीर तै रोगा उदयो उदयी जणे केतूचे जैसे विश्वा अनिष्टाची दोषे जन्मती ते तैसे लोका आटू विरुढलिया अशुभ तुटती तै ते कुंभ पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते आणि मागा पुढा जाळणे वाचूनी आगी काही नेणे तैसे विरुची एक करणे भलते या परितेची गा करणे आदरीती संभ्रमे जेणे तो आईक पार्था म्हणे श्रीनिवासू. छान. आता आपण सुरुवात करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. सध्या आपण 16वा अध्याय अभ्यासत आहोत आणि आज आपण 9व्या श्लोकापासून पुढे बघणार आहोत. दैवी गुण आणि आसुरी गुण ह्याचं वर्णन भगवंत करता आहेत आणि हे आसुरी संपत्तीचं जे वर्णन आहे ते भगवंतांनी जास्त श्लोकांमधून केलेलं आहे. तर या श्लोकाचा आधी अर्थ आपण बघूया. या दृष्टीचा आश्रय घेऊन बुद्धिभ्रष्ट झालेले अल्पबुद्धीचे क्रूर कर्म करणारे सर्वांचे अहित करणारे आसुर लोक जगाच्या नाशासाठीच जन्माला येतात. उग्र कर्माणः म्हणजे क्रूर कर्म करणारे आणि हे कसे आहेत तर अल्पबुद्धीचे हे लोक आहेत आणि सर्वांचे अहित करणारे आहेत. तर मागच्या श्लोकांमध्ये सांगितलेल्या दृष्टीचा आश्रय घेऊन अत्यंत स्थूल बुद्धीचे हे लोक मागच्या निरूपणामध्ये सुचेतानाही चार्वाक लोक जी हे आहे संस्कृती किंवा चार्वाक लोक जे कशा पद्धतीने वागतात त्याचं बरंच विस्ताराने वर्णन केलेलं होतं. तर हे कसे आहेत तर हे नीतिशास्त्रावर श्रद्धा न ठेवणारे आहेत आणि हे लोक फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानतात की आम्हाला देव दाखवा तर आम्ही त्यांना देवाला मानू, देव दिसत नाही ना मग आम्ही देवाला मानणार नाही, अशा पद्धतीचं यांचं विचार असतात आणि त्यामुळं देहाच्या पलीकडे जगाच्या पलीकडे काही सत्ता आहे असं हे मानतच नाहीत. उपभोग घेणं हेच यांच्या जीवनाचं प्रयोजन असतं आणि मग त्यासाठी कोणत्याही मार्गाचे अवलंबन करावं लागले तरी सुद्धा त्यांना चालतं. फक्त आपली इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, आपला काम पूर्ण व्हायला पाहिजे हीच त्यांची फक्त विचारसरणी असते आणि या विचारांचा आश्रय घेतल्यामुळं त्यांची बुद्धी म्हणजेच विवेकशक्ती ही भ्रष्ट होते. रजोगुण आणि तमोगुण यांच्यामधून निर्माण होणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर या दोषांनी त्यांची बुद्धी ही भ्रष्ट झालेली असते आणि त्यामुळं विवेक बुद्धीचा नाश झालेला असतो. असे हे लोक हे आसुरी वृत्तीचे असतात. आता पूर्वी म्हणजे आपण बघितलेलं आहे की राक्षस, आता हे राक्षस म्हणजे काय आहे की शिंग आहेत किंवा खूप क्रूर कर्मा दिसत आहेत म्हणजे राक्षस आहेत का तर तसं नाहीये. राक्षस याचा अर्थ
आसुरी वृत्ती असलेली ही राक्षस जमात आहे. आणि यांचे विचार कसे असतात हे इथं वर्णन केलेलं आहे की फक्त आपल्या इच्छा ज्या निर्माण होतात त्यांचा उपभोग घ्यायचा ही त्यांची वृत्ती आहे. मग ते देवाला मानणार नाहीत किंवा ही जी जग आहे हे कशामुळे चालतंय तर हे आमच्यामुळे चालतंय ही त्यांची वृत्ती असते. आणि त्यामुळं अत्यंत तुच्छ मर्यादित नाशवान असणाऱ्या विषयांच्या भोगामध्ये त्यांची बुद्धी आसक्त होऊन रममाण होते आणि त्या व्यतिरिक्त त्यांना काहीही दिसत नाही. म्हणून अशा लोकांना इथं अल्पबुद्धीचे किंवा निकृष्ट बुद्धीचे म्हटलेलं आहे. आणि देह म्हणजेच मी ही त्यांची वृत्ती असते. आणि त्यामुळे देहाचे सगळे चोचले हे पूर्ण कसे होतील याकडे त्यांचा विचार असतो. मल मांस चरबी अस्थि यांनी युक्त असणाऱ्या देहामध्ये अहमबुद्धी निर्माण करून ते देहात्मवादी होतात. आणि त्यामुळे ते काय म्हणलेलं आहे भगवंतांनी की हे अल्पबुद्धीचे आहेत. त्यांची बुद्धी ही देहाच्या पलीकडे जातच नाही. आणि अशा प्रकारचे हे स्थूल बुद्धीचे अविवेकी आणि कसे आहेत हे तर मोहग्रस्त आहेत. असे हे देहात्मवादी लोक हे आपली कामना पूर्ण करून विषयोपभोगासाठी कर्मांच्या मध्ये प्रवृत्त होतात. आता ही कर्म कशा प्रकारची असतात यांची कर्म तर ही कर्म ही कुठल्याही थराला यांची ही कर्म जाऊ शकतात. म्हणजे ही कर्म ही क्रूर असतील हिंसात्मक असतील कारण त्यांना त्यांचं कामना हे पूर्ण करून घ्यायचं आहेत. आणि ही कर्म कशी असतात तर शास्त्र निषिद्ध अशी ही कर्म असतात. यथेच्छ सुरापान करतील मांसाहार करतील हिंसा करतील यामध्येच त्यांना आनंद मिळतो. थोडक्यात हिंसाचार करून जगाच्या नाशासाठीच हे जन्माला येतात. आणि तर जगाचा नाश हा म्हणजे काय तर शाब्दिक अर्थ नाही तर जगाचा नाश म्हणजे धर्माचा नाश. धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा म्हणजे अखिल विश्वाची प्रतिष्ठा धर्म आहे. आणि म्हणून महाभारतामध्ये सुद्धा म्हणलेलं आहे की धर्मो रक्षति रक्षितः. जो धर्माचे रक्षण करतो त्याचे धर्म रक्षण करतो. आणि हे आसुरी वृत्तीचे लोक कसे आहेत तर हे धर्माचाच नाश करण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत. आपण दुर्योधनाचं उदाहरण बघितलेलं आहे. आणि म्हणून अशा धर्माचा नाश करणे म्हणजेच जगाचा नाश करणे होय असं भगवंत म्हणतात. तर धर्माचा नाश करायचा म्हणजे तरी नेमकं काय करायचं तर हे काय करतात धर्माचे श्रेष्ठ नीतिमूल्यांचे अनुसरण करणाऱ्या सद्गुणांची जोपासना करणाऱ्या सज्जनांचाच हे लोक नाश करायला टपलेले असतात. आपण रामायण महाभारत हे जर त्याच्यातल्या ज्या गोष्टी आठवल्या तर आपल्या लक्षात येईल की राक्षसांची वृत्ती काय आहे की जे सत्वगुणी आहेत सज्जन आहेत किंवा जे साधू आहेत ऋषीमुनी आहेत यांचा छळ करून त्यांचं जीवन हे असह्य करणं हे राक्षसांचं काम होतं. आणि हाच धर्माचा नाश आहे. आणि त्यामुळे हे असुर काय करायचे ऋषीमुनींचा अनेक प्रकारे छळ करून त्यांचं जीवन हे असह्य करत होते की जेणेकरून हे ऋषीमुनी धर्माचा त्याग करतील आणि लोकांच्या मनामध्ये असलेली धर्मनिष्ठा ही नाहीशी होईल. आणि त्यामुळं लोक आपोआप धर्माचा त्याग करून अधर्माचे अनुसरण करतील. आणि जर हे शक्य होत नसेल तर त्या सज्जन पुरुषांचाच नाश करायला सुद्धा हे असुर लोक हे मागं पुढं पाहत नाहीत. असे हे असुरी लोक जगाचे ऋषीमुनींचे साधूंचे धर्मनिष्ठ पुरुषांचे शत्रू आहेत. आणि हे जगाचे कल्याण करण्याऐवजी जगाच्या नाशासाठीच जणू काही जन्माला आलेले आहेत. आणि जगाच्या नाशाबरोबर अर्थातच ते स्वतःचाही नाश करून घेतात. कारण धर्मो रक्षति रक्षितः. त्यामुळे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. त्यामुळे जिथं जिथं ग्लानी येते तिथे तिथं भगवंताचं अवतरण भगवंत हे त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि सज्जनांचा साधूंचा त्यांनी
पाठिंबा त्यांना दिलेला आहे किंवा त्यांना त्यांना हे ठेवलेलं आहे की साधूंचा नाश होणार नाही, यासाठी त्यांना भगवंतांनीच हे घेतलेलं आहे. तर आता माऊली काय म्हणतात बघूया आपण यामध्ये. ईश्वराच्या, आता हे कसे आहेत असुर लोक, तर ईश्वराच्या तिरस्काराने ते नुसतीच बडबड करतात. इतकंच नाही तर त्या संबंधीचा त्यांच्या मनात एक दृढ निश्चय झालेला असतो. फार काय सांगावे, अंगामध्ये उघडपणे धर्मलंडपणा भरून या नास्तिकांच्या अंतःकरणाच्या वेशीत नास्तिकपणाचे हाड रोवलेले असते. इतके हे लोक नास्तिक आहेत की ते देवाला मानत नाहीत. देहाच्या पलीकडं किंवा जे दिसतंय त्याच्या पलीकडं काहीतरी आहे, की भगवंताची सत्ता आहे, हे या लोकांना मान्य नाहीत. त्यामुळे ते कसे आहेत, तर ते पूर्णपणे त्यांच्यामध्ये नास्तिकपणा हा भरून राहिलेला आहे. त्यावेळेस स्वर्गाविषयी आदर किंवा नरकाविषयी भय या वासनांचा अंकुर त्यांच्या चित्तात जळून गेलेला असतो. सामान्य मनुष्याचं कसं असतं की पुण्य करायचं का, तर स्वर्ग मिळावा, पाप टाळावं का, तर नरक मिळू नये. म्हणजेच स्वर्गाविषयी काय आहे, त्यांच्या मनामध्ये आदर आहे आणि नरकाविषयी भय आहे. पण यांच्या मनामध्ये तसं काहीही नाहीये आणि त्यामुळं ते पाप पुण्य वगैरे हा पलीकडे असतात आणि कुठलंही कर्म कशाही पद्धतीनं करण्याकडं त्यांचा दृष्टिकोन असतो. मग अर्जुना, अपवित्र उदकाच्या बुडबुड्याप्रमाणे केवळ क्षणिक जे शरीर त्या शरीररूपी खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुडतात. काय म्हटलंय की हे जे शरीर आहे, हे शरीर कसं आहे, तर एखाद्या बुडबुड्याप्रमाणे आहे. कारण हे नाशवान आहे हे शरीर. आणि कसं म्हणलेलं आहे माऊलींनी की अपवित्र उदकाच्या बुडबुड्याप्रमाणे, म्हणजे बुडबुड्याप्रमाणे तर आहेच, पण तेही कसं आहे, तर अपवित्र अशा उदकाच्या बुडबुड्याप्रमाणे हे शरीर आहे. आणि मग या आसुरी वृत्तीच्या लोकांचं काय होतं पुढं, तर शरीररूपी खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुडतात. कारण ते या देहामधूनच, देहाच्या माध्यमातूनच सगळ्या विषयांचा उपभोग घेत राहतात आणि त्या पलीकडे काहीतरी आहे किंवा मिळवायचं आहे ह्याचा त्यांना कुठलाही गंध नसल्यामुळं त्यामध्येच ते बुडून जातात, रमून जातात. ज्यावेळेस जलचरांचा नाश व्हावयाचा असतो त्यावेळेस त्या डोहावर धीवर प्राप्त होतात. पाण्यामध्ये जलचर आहेत, मासे आहेत किंवा इतरही प्राणी आहेत आणि अशा वेळेला जर त्यांचा नाश व्हायचा असेल तर काय होतं, त्या डोहावर धीवर येतं, धीवर प्राप्त होतात. मासे मारी करणारे जे आहेत ते लोक येतात. किंवा दुसरा दृष्टांत दिलेला आहे की शरीर पडण्याची वेळ आली म्हणजे रोगाचा उदय होतो. म्हणजे जेव्हा शरीराचा नाश व्हायचा आहे तेव्हा काय होतं, त्या शरीरामध्ये रोग यायला लागतात. किंवा आणखीन एक दृष्टांत दिलाय माऊलींनी की जगाचे अनिष्ट होण्याकरताच धूमकेतूचा जसा उदय होतो त्याप्रमाणे लोकांचा नाश होण्याकरता हे असुर जन्मास येतात. काय येते हे असुरांचं काम, की लोकांचा नाश करण्यासाठी हे असुर जन्माला येतात. अशुभ उगवल्यावर त्याला जे कोंब फुटतात ते आसुरी लोक होत. कारण हे अशुभच आहेत आणि ते आसुरी लोक म्हणजे कसे आहेत, तर पापाचे चालते बोलते कीर्तिस्तंभच आहेत. कारण सतत त्यांचं जे कर्म आहे ते कसं आहे की पापाचा घडा भरावा अशा पद्धतीनं त्यांचं ते कर्म ते करत राहतात. मागे पुढे असलेल्या पदार्थास जाळावयाचे, यापासून दुसरे जसे अग्नीला काही ठाऊक नाही त्याप्रमाणे वाटेल त्याचे एक विरुद्ध करायचं एवढंच आसुरी लोक जाणतात. अग्नी जर पेटला तर अग्नी असं काही म्हणत नाही की हे गवत आहे किंवा हे चांगलं झाड आहे, असं काही तो म्हणत नाही. अग्नी तो जे काही त्याच्यामध्ये येईल त्या सगळ्याला तो जाळतोच. त्याप्रमाणे हे आसुरी लोक हे त्यांचं कर्म कसं आहे, तर
सगळ्यांचा नाश करायचा. मग तिथं सज्जन असतील, दुर्जन असतील, सगळ्यांचाच नाश करायचा, त्यांना त्रास द्यायचा. हे या पद्धतीनं आसुरी लोक हे काम करत असतात. अर्जुना, परंतु तेच विरुद्ध करण्याचे काम ज्या उत्साहाने ते आरंभ करतात, तो त्यांचा उत्साहाचा प्रकार ऐक, असे श्रीकृष्ण म्हणाले. आता आपण समाजातही बघतो, म्हणजे अगदी रावण, कंस यांचे जे आपण उदाहरणं बघितलेली आहेत किंवा यांचं जे वर्तन आहे ते बघितलेलं आहे. हे सगळं हे वर्तन किंवा त्यांचं ज्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, हे सगळं वर्तन कसं आहे, हे आसुरी प्रवृत्तीचं वर्तन आहे. आणि त्या काळापासून ते अगदी आत्तापर्यंत जर बघितलं तर हा आसुरी संपत्तीचा प्रभाव हा समाजावर हा जास्त असतो. कारण हे डिस्ट्रक्टिव्ह नेचर आहे. वर्तमानपत्र आपण उघडलं तर आपल्या लक्षात येतं की बातम्या पहिल्या पानावर अगदी जरी बघितलं तरी सुद्धा पहिल्या बातम्या कुठल्या असतात? चोरी असेल, खून असेल, दरोडा असेल, बलात्कार असेल, ह्याच बातम्या ह्या जास्त प्रभावाने आणि जास्त ठळकपणे हे या वर्तमानपत्रात दाखवल्या जातात. किंवा टीव्ही आपण जर लावला तर न्यूज चॅनेलवर ह्या पुन्हा 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 या बातम्या दाखवल्या जातात. त्याचं कारण काय असेल तर त्यांचं TRP वाढवण्यासाठी हे या प्रकारच्या बातम्या हे ठळकपणे या प्रोजेक्ट केल्या जातात. याचा अर्थ समाजामध्ये फक्त तेवढंच घडतंय का? नाही. पण याच बातम्या जास्त ठळकपणे का दाखवल्या जातात? कारण ह्या इतरही दैवी गुण, दैवी संपत्ती किंवा चांगल्या बातम्या, काहीतरी चांगलं काम कुणीतरी केलेलं असतं, काहीतरी अनेक चांगल्या घटना ह्या घडलेल्या असतात. पण ह्या बातम्या कशा दाखवल्या जातात? कुठेतरी कोपऱ्यामध्ये एखादी छोटीशी बातमी येते आणि अशा प्रकारे हे या बातम्या त्यामध्ये लपल्या जातात. आणि हेच समाजाचं चित्र असतं. म्हणजे ही एक विकृत मनोवृत्ती आहे की ही आसुरी संपत्ती जी आहे ही कशी आहे? इतरांचं नुकसान करण्याची प्रवृत्ती आहे. एक मनुष्य होता, तो सतत आयुष्यभर इतरांचं नुकसान व्हावं असं त्याचं वर्तन होतं. लोकांना त्रास द्यायचा, कुणाला चोरी करायची, कुणाला मारायचं, कुणाला काहीतरी वाईट शब्द बोलायचे, अशा प्रकारचं त्या मनुष्याचं वर्तन असल्यामुळं फारसं कोणी त्या मनुष्याच्या नादी लागत नव्हतं. तो मनुष्य वृद्ध झाला, मराला टेकला. आता शरीर वृद्ध झाल्यामुळं तो मराला टेकलेला होता आणि त्यातच तो मरण पावला. तो मरण पावल्यानंतर आजूबाजूचे लोक तिथं गेले आणि ते सगळं आवराआवर करताना त्यांना एक चिठ्ठी लिहिलेली सापडली की या अमुक अमुक लोकांच्यामुळं मला त्रास झाला आणि त्यामुळं मला मरण आलेलं आहे. म्हणजे बघा, आयुष्यभर त्यानं इतरांना त्रास दिलाच, पण मेल्यानंतर सुद्धा, माझ्या मरणानंतर सुद्धा ह्या लोकांना त्रास व्हावा ही वृत्ती, ही आसुरी वृत्ती आहे. आणि म्हणून हे आसुरी वृत्तीचे लोक कसे असतात हे भगवंतांनी इथं वर्णन केलेलं आहे. आपण आता पुढचा श्लोक बघूया. मी तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी 10वा श्लोक आणि त्याच्या ओव्या ह्याचं वाचन करावं. काममाश्रित्य दुष्पुरं दंभमानो मदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवदन्तेषु तीव्रताः. तरी जाळ पाणीये न भरे, आगीत इंधन न पुरे, तया दुर्भराची ये धुरे, उकाळू जो तया कामाचा ओलावा, जीवी धवनिया पांडवा, दंभमानाचा मेळावा मेळविती. मातलिया कुंजरा, आगळी झाली मदिरा, तैसा मदाचा ताठा, तव जरा चढता अंगी, आणि आग्रहा तोची ठावो, वरी मौध्या ऐसा सावावो, मग काय वानू निर्वाहो निश्चयाचा. जिही परोपतापू घडे, परावा जीवू रगडे, सर्वी होऊन गाढे जन्मवृत्ती.
मग आपुले केले पोकारिती आणि जगाते धिक्कारिती जाही दिशी पसरिती स्पृहा जाळ ऐसे हिंगा टोपे पोरिये आणती पापे धर्मधेनु खुरपे सुटले जैसे. अर्थ बघूया आधी आपण. कधीही पूर्ण न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन दंभ, मान आणि मद वगैरेंनी युक्त असलेले अविवेकी आसुर लोक खोट्या सिद्धांताचे ग्रहण करतात आणि पापाचरणामध्ये प्रवृत्त होतात. कसे आहेत हे आसुर लोक? तर कधीही पूर्ण न होणाऱ्या कामाचा आश्रय घेतात. आणि कोणते त्यांच्याकडे आसुरी संपत्ती आहे? दंभ, मान, मद. आणि हे कसे आहेत? अविवेकी आहेत आणि ते खोट्या सिद्धांताचे ग्रहण करतात. म्हणजे जे काही सत्य नाही ते सत्य आहे असं मानून त्यांचं वर्तन असतं आणि सतत हे पापाचरणामध्ये प्रवृत्त होतात. आसुरी लोकांच्या जीवनामध्ये कामना हीच एक प्रेरणा असते. म्हणजे सतत काहीतरी मिळवायचं आहे. हे मिळवलं की ते मिळवायचंय, ते मिळवलं की अमुक अजून एक गोष्ट मिळवायची. म्हणजे ही कामना म्हणजे इच्छा ही त्यांची संपतच नाही. कामना हाच त्यांचा आश्रय असतो आणि नवीन नवीन कामना निर्माण करणे आणि कोणत्याही मार्गाने त्याची पूर्ती करणे हेच त्यांचं जीवन असतं. म्हणजे एखादी मनात इच्छा निर्माण झाली की ती कुठल्याही प्रकारे ती पूर्ण व्हायलाच पाहिजे. असं म्हणजे कोट्यावधी वर्षांपर्यंत जरी विषयांचे उपभोग घेत राहिले तरी सुद्धा ही कामना कधीच पूर्ण होत नाही. कारण प्रत्येक वेळी मनुष्य जितक्या उत्साहाने प्रयत्नाने एखादी कामना पूर्ण करतो तितक्या प्रमाणात एका कामनापूर्तीमधून अनेक कामना निर्माण होतात. म्हणजे आपल्याला काय वाटतं की हां ठीक आहे, हे एक मिळालं ना मग ही व्यक्ती शांत बसेल. पण तसं नाही होत. ते मिळालं की मग त्यातून आणखीन एक मिळायला पाहिजे, अजून एक मिळायला पाहिजे, अशा इच्छा या सतत निर्माण होत राहतात. मिडास राजाची आपल्याला गोष्ट माहिती की अतिशय लोभी असा राजा आणि त्या लोभापायी त्यानं तपश्चर्या केली आणि देव प्रसन्न झाला. काय पाहिजे तुला ते माग म्हणल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की मी ज्याला स्पर्श करेन ती गोष्ट ही सोन्याची व्हायला पाहिजे. देव म्हणला तथास्तु. आणि मग त्याला खूप आनंद झाला कारण तो लोभीच होता. मग टेबलाला स्पर्श केला, टेबल सोन्याचं झालं. खुर्चीला स्पर्श केला, खुर्ची सोन्याची झाली. दिसेल त्या गोष्टीला तो स्पर्श करत गेला आणि ती गोष्ट ही सोन्याची होत गेली. त्याला इतका आनंद झाला की इतकं सोनं की आता काय पुढे प्रश्न आला, त्याच्या पुढे अन्न आलं. त्या अन्नाला स्पर्श केला, भाकरीला चपातीला स्पर्श केला. ती चपाती ती पोळी काय झाली? सोन्याची झाली, खाताच येईना. पाण्याला स्पर्श केला, पाणी सोन्याचं झालं. आता इथं प्रश्न निर्माण झाला. म्हणजे बघा की ही जी कामना आहे ही कामना ही कशी नाशाला कारणीभूत ठरते हे या मिडास राजाच्या उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं. दुर्योधनाचे उदाहरण आपल्याला माहिती आहे की इतकं त्याला ती राज्याचे उपभोग घ्यायचा इच्छा होती आणि त्या इच्छेपोटी त्या कामनेपोटी तो इतकी पाप करत गेला. प्रत्येक कर्मामध्ये म्हणजे सुरुवातीला पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला, भीमाला पाण्यामध्ये बुडवून मारण्याचा प्रयत्न केला, विष कालवून त्यांच्या अन्नामध्ये पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला, लाक्षागृहामध्ये मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक कामना ती किती पापाचरणामध्ये त्या दुर्योधनाला आणि कौरवांना भाग पडत होती ते आपल्याला ह्या उदाहरणामधून लक्षात येतं. आणि ही कामना ही कधी संपतच नाही. म्हणजे पांडवांना वनवासामध्ये पाठवलं, ते वनवास भोगून आले तरी सुद्धा त्याची कामना पूर्ण झालेली नव्हती. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की एक सुईच्या अग्रा एवढी सुद्धा जमीन मी तुम्हाला देणार नाही असं दुर्योधनाने सांगितलं. म्हणजे इतकं अधपतनाला ही
आसुरी प्रवृत्तीचे लोक हे जात असतात. आणि प्रज्वलित झालेल्या अग्नीमध्ये इंधन टाकत राहिलं तर तो अग्नी सतत भडकतच राहतो. त्याप्रमाणे कामाग्नी कितीही उपभोग घेतला तरी शांत न होता सतत वाढतच राहतो. म्हणून भगवंतांनी कामनेला काय म्हटलंय? महाशनहा, महाखादाड असं म्हटलंय. कारण ही कामना कधीही शांत होत नाही. ही नित्य असंतुष्ट, अतृप्तच राहते. आणि हेच कामनेचं स्वरूप आहे. कामनेचं स्वरूप काय आहे? तर ती नित्य असंतुष्टच राहते, नित्य अतृप्तच राहते. अशा प्रकारच्या नित्य अतृप्त राहणाऱ्या कामाचा आसुर लोक हे आश्रय घेतात. आणि यामुळेच हे आसुर लोक सतत एकानंतर एक अशा नवीन नवीन कामना निर्माण करून अधिक नवीन विषयांच्या उपभोगामध्ये प्रवृत्त झालेले दिसतात. आणि यामुळे ऐश्वर्य, सत्ता, विषय या सगळ्यामधून ते दंभ, मान आणि मदाने उन्मत्त होतात. त्यांची सारासार विवेकबुद्धी नष्ट होऊन ते अविवेकी होतात. सत्य काय आहे, असत्य काय आहे, नीती काय, अनिती काय, धर्म काय, अधर्म काय, खरं काय, खोटं काय याच्यामधला भेद समजून न घेता मोहामध्येच ते अडकलेले असतात. आणि त्यामुळं खोट्या असत्य विचारांना ते ग्रहण करतात. आणि जे शास्त्राला धरून वर्तन आहे किंवा सिद्धांत आहेत त्याचा ते अनुसरण करत नाहीत. सतत त्यांचं कर्म कसं असतं? तर विध्वंसक असतं, भयंकर असतं, अमंगल असतं आणि अनर्थकारक असतं. आणि त्यांच्या दृष्टीने विषयोपभोग हेच त्यांच्या जीवनाचं प्रयोजन असतं. शरीर आणि इंद्रिय यांच्या सुखासाठी जीवनभर भोगमय जीवन हे जगत असतात. कुठलंही कर्म जर असेल तर ते कर्म जर निष्काम वृत्तीनं जर केलं तर ते कर्म हे यज्ञच होतं. ते कर्म जर भगवंतासाठी केलं तर ते कर्म कसं होतं? यज्ञ कर्म होतं. पण ह्या आसुरी वृत्तीच्या लोकांचं कर्म कसं आहे? प्रत्येक कर्म हे स्वार्थासाठी आहे, स्वतःसाठी आहे, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे. त्यामुळे ते कर्म हे पापकर्म होतं. अगदी हे टोकाचं झालं आसुरी वृत्तींच्या. पण अगदी पुण्यकर्म म्हणवलं जाणारं जरी कर्म असेल पण ते जर भगवंतासाठी नसेल तर ते आसुरी कर्मच होईल. म्हणजे ते कर्म हे पुण्यकर्म किंवा यज्ञकर्म होणार नाही. आपण उदाहरण बघूया की पुजारी आहेत आणि पुजारी देवाच्या सानिध्यामध्ये आहे, सतत देवाच्या 24 तास सानिध्यामध्ये आहे. पण पुजाऱ्याचं जर लक्ष ताटामध्ये किती पैसे पडतायत किंवा येणारे जे लोक आहेत ते किती पैसे टाकतायत याकडे जर लक्ष असेल त्या पुजारीचं तर भले तो भगवंताच्या सानिध्यात आहे, देवाच्या सानिध्यात आहे, म्हणजे देवाच्या मूर्तीच्या सानिध्यात आहे, पण तो ते पुण्यकर्म करत नाही. ते कर्म हे आसुरी कर्मच म्हणायला काही हरकत नाही. कारण ते भगवंतासाठी केलेलं कर्म नाहीये तर ते स्वार्थासाठी केलेलं कर्म आहे. किंवा कीर्तन असेल, प्रवचन असेल, हे बिदागीसाठी जर करत असेल तर ते पुण्यकर्म ठरत नाही. अन्न हे पोषण करतं, पण जर अतिप्रमाणात तर त्याचं सेवन केलं तर ते बाधक ठरतं. किंवा त्या अन्नामध्ये जर विष मिसळलं गेलं तर ते बाधक ठरतं. किंवा नाव, बोट, आपण काय होतं त्या बोटीचं काम काय आहे किंवा त्या नावेचं काम काय आहे? एका तीराकडून दुसऱ्या तीराला घेऊन जायचं. पण ती जर नाव नीट वापरली नाही, ती जर डोक्यावर घेतली आणि पाण्यात उतरलं तर काय होईल? ती आपल्याला बुडवणार. आणि म्हणून कुठलंही कर्म हे करत असताना ते कर्म पुण्यकर्म किंवा यज्ञकर्म कधी ठरेल तर
ते भगवंतासाठी कर्म करत असेल तर ते कर्म हे यज्ञकर्मच होईल. आता हे आसुरी वृत्तीचे लोक हे काय करतात, तर कामनेनी बाधित असल्यामुळं हे त्यांचं कर्म हे सतत हे पापकर्माकडं झुकलेलं असतं. आणि मग हळूहळू काय होतं की जे आहे त्याचा गर्व होतो आणि मग दर्प त्यांच्यामध्ये निर्माण होतो की माझ्याकडं हे आहे, माझ्याकडं ते आहे, हे सगळ्यांना सांगावं, दाखवावं, हा त्यांना दर्प हे निर्माण होतो. इथे विंचवाचं उदाहरण सांगितलं जातं की विंचू कसं आहे, विंचवाकडं थोडंसंच विष आहे, पण विंचू चालताना काय करतो, नांगी वर करून चालतो. तेच सर्पाकडं भरपूर विष आहे, पण तो सरपटत चालतो. तर असे हे आसुरी वृत्तीचे लोक असतात की ते थोडीशी विद्या आली तरी ते उन्मत्त होतात. उथळ पाण्याला खळखळाट फार असं म्हटलं जातं. तसं हे नदी आहे, नदी काय होते, अखंड वाहत असते, पण कुठेतरी दगड आले किंवा ती उथळ होते, तिथं काय होतं, खळखळाट होतो. पण जिथं संथ भरपूर पाणी आहे तिथं कुठेही खळखळाट नसतो. जसं थोडीशी विद्या आली तरी सुद्धा आम्ही किती विद्यावान आहोत हे दाखवण्याची ही आसुरी वृत्तीच्या लोकांची वृत्ती असते, दर्प असतो. आणि मग पुढं काय होतं, अभिमान निर्माण होतो. हा म्हणजे तारुण्य, सत्ता, संपत्ती आणि बल या 4 गोष्टी एकत्र आल्या की या गोष्टी शक्यतो या आसुरी वृत्तीकडं या जातात. आणि मग ह्या 4ही गोष्टींचा, संपत्ती असेल, सत्ता असेल, हे आसुरी वृत्तीचे लोक हे सामान्य लोकांना छळण्यासाठी या गोष्टींचा उपयोग करत राहतात. आपण रावणाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, अतिशय बुद्धिमान होता आणि आपल्याला ते चित्र 10 तोंड किंवा असं, पण तो दिसायला हे सुद्धा देखणा होता, म्हणजे राक्षस होता पण दिसायला तो देखणाच होता, बुद्धिमान होता, ब्राह्मण होता, सगळी सत्ता होती त्याच्याकडं, पण त्याचा अभिमान त्याच्यामध्ये निर्माण झाला आणि त्याचा नाश झाला. गजेंद्र जो हत्तींचा राजा, त्याचं अतिशय सामर्थ्यवान होता, पण त्याचा अभिमान त्याला निर्माण झाला आणि एका छोट्या मगरीनं त्याचं पाय पकडला आणि त्याला त्याची सुटका करून घेता आली नाही. तेच उदाहरण कंसाच्या बाबतीत ते सांगता येईल की संपत्तीचा, राज्याचा अभिमान निर्माण झाला आणि मग ही आसुरी वृत्ती ही वाढत गेली आणि सामान्य लोकांना छळण्याकडं ती वृत्ती त्यांनी वापरली. हिरण्यकश्यपू हा असुरांचाच आसुरी गुणांचाच तो हे आहे की त्याने काय केलं, देव मानायचं नाही, ईश्वर मानायचं नाही आणि त्यांनी खूप तपश्चर्या केली. तपश्चर्या करून त्यांनी काय केलं, देवांकडून भगवंताकडून वर मिळवला आणि त्या वर काय होता, माणसाकडून पशुकडून वध होणार नाही, तुझा वध हा रात्री होणार नाही, दिवसा होणार नाही, घरात होणार नाही, बाहेर होणार नाही, शस्त्राने होणार नाही. आणि हा वर मिळाल्यामुळं काय झालं, अभिमान निर्माण झाला, अतिशय उन्मत्त झाला आणि अगदी देवांना सुद्धा त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणून ह्या आसुरी वृत्तीचे लोक कसे आहेत की हे सामान्य लोकांना छळण्यासाठी, सामान्य लोक असतील, ऋषीमुनी असतील, साधू लोक असतील, हे आपल्या सत्तेचा, संपत्तीचा, बलाचा उपयोग हे ह्या लोकांना छळण्यासाठी यांनी केलेला आहे. बळीराजाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की आपलं तपोबोल आणि पराक्रमाने त्यांनी 3ही लोकांच्यावर राज्य केलं आणि इतका उन्मत्त आणि हे झालं की शेवटी वामन अवतार घ्यायला लागला भगवंताला, विष्णूला. तर असे हे आसुरी वृत्तीचे लोक हे सतत हे
लोकांना आणि सामान्य लोकांनाही हे त्रास देत राहतात. माऊली काय म्हणतात ते बघूया आपण. जसे मासे धरण्याचे जाळे हे पाण्याने भरत नाही, अग्नीला लाकडे कधी पुरेशी होत नाहीत, अशा कधीही तृप्त न होणाऱ्या वस्तूंमध्ये जो पहिल्या प्रतीचा हपापलेला आहे, यांची कशी आहे कामना ही कधी तृप्तच होत नाही. आणि हे हवं ते हवं. आता जाळं जर पाण्यात धरलं, मासे धरण्याचे जाळं, तर ते कधी भरेल का पाण्याने? ते त्यातनं पाणी सगळं निघूनच जाणार आहे. किंवा अग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये लाकडं टाकत गेलो तर ही लाकडं त्याला कधी पुरेशी होतील का? कितीही लाकडं आपण या अग्नीमध्ये टाकू शकू. तशी ही कामना ही आसुरी वृत्तीच्या लोकांची असते, ती कधीही तृप्त होत नाही. एक गोष्ट मिळाल्यानंतर दुसरी गोष्ट मिळवण्यासाठी ती आसुरी वृत्तीचे लोक हे हपापलेलेच असतात. असा जो काम अर्जुना, त्या कामाचा जीवाभावाने आश्रय करून दंभ आणि मान यांचा समुदाय जमवतात. अगोदरच हत्ती माजलेला आहे आणि त्यात आणखी दारूची भर पडली म्हणजे तो अधिकच उन्मत्त होतो. त्याप्रमाणे हा आसुरी प्रकृतीचा मनुष्य मूळचाच मदाच्या ताठ्याने भरलेला असून त्यात आणखी म्हातारपण शरीरावर येऊ लागले म्हणजे तो अधिकच ताठून जातो. त्याचं मद हे अधिकच वाढत जातो आणि हट्टाला जागा तोच, त्याशिवाय मूर्खपणासारखा सहाय्य करणारा. असे असल्यावर मग त्याच्या निश्चयाची स्थिरता काय वर्णन करावी. म्हणजे तो कसा आहे, एकतर त्याकडे दंभ आहे, मद आहे, अतिशय तो मूर्ख आहे आणि मग कसा वागणार तो. तर ज्याच्या योगाने दुसऱ्याला पीडा होईल, परक्या जीवाचा नाश होईल, अशा कर्मात ते असुर जन्मभर पक्के वतनदार होऊन राहतात. सतत इतरांना पीडा होईल असंच ह्यांचं वर्तन राहतं. मग आपण केलेल्या गोष्टींचा मोठा गाजावाजा करतात, सर्व जगाला तुच्छ मानतात व आपले हावरूपी जाळे दाही दिशांना पसरतात. म्हणजे मी अगदी एखाद्या व्यक्तीनं दान केलं, आयुष्यभर त्यांनी पैसा कसा मिळवलाय, तर तो पापकर्मानीच पैसा मिळवलेला आहे. पण मग भले एखाद्या गोष्टीचं दान केलं तरी ते दान कसं करणार, मोठं गाजावाजा करणार, त्याचं बोर्ड लावले पाहिजेत, हे त्यांची वृत्ती असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तर असे हे आसुरी वृत्तीचे लोक असतात की आपण काय ज्या काही एखादी छोटी गोष्ट जरी केली तरी त्याचा गाजावाजा करतील आणि याप्रमाणे विकारांनी व्यापले जाऊन ते असुर पापे वाढवितात. ज्याप्रमाणे देवाला धर्मार्थ सोडून दिलेली गाय गवत धान्य वगैरे सरसकट तोडत जाते. म्हणजे एखादी गाय आहे की जी धर्मार्थ सोडून दिलेली आहे, मग ती पकडता येत नाही किंवा बांधता येत नाही ना, पण मग ती काय गाय खाताना सगळंच खाणार, गवतही खाते, चांगलं धान्य आलेलं आहे शेतामध्ये तेही खाते. तशा प्रकारची ही आसुरी लोक आहेत की ते आपली पाप ही वाढवतच जातात. म्हणजे आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी ते सज्जनांनाही त्रास देतील, दुर्जनांनाही त्रास देतील, त्यामध्ये ते कुठेही भेदभाव करणार नाहीत. आणि ही आसुरी संपत्ती ही कुठे असते, म्हणजे हे आसुरी गुण हे कुठे आहेत, तर हे देहाच्याच आश्रयाला असतात. देहामध्येच हे आसुरी प्रवृत्तीचे लोक, म्हणजे हे जे आसुरी गुण आहेत हे देहाच्याच आश्रयाला आलेले असतात. हे आसुरी प्रवृत्तीचे लोक अतिशय बुद्धिमान असतात. फक्त काय होतं तर त्यांची बुद्धी ही चुकीच्या दिशेने चाललेली असते आणि म्हणून ती बुद्धी कशी आहे तर कुबुद्धी आहे. आता आपण एखादा चोर बघूया. चोराचं उदाहरण जर बघितलं तर तो अतिशय चोरी करण्यामध्ये सराईत असतो. म्हणजे त्या उंचावर चढायचं कसं, कुलूप आवाज न करता कसं उघडावं, किल्ली नसतानाही कुलूप कसं उघडावं, खिडक्यांचे गज आवाज न करता कसे कापावेत, किंवा अमुक अमुक घराची माहिती कशी काढावी, ही सगळी माहिती किंवा ह्या सगळ्यामध्ये हा चोर अतिशय सराईत असतो. सामान्य लोकांना जर सांगितलं की बाबा जा कुलूप उघड, नाही जमणार, पण या चोराला ते जमू शकतं.
म्हणजे तो बुद्धिमान आहे, फक्त त्याची बुद्धी कुठे आहे? चुकीच्या दिशेने लागलेली आहे. सायबर क्राईम आपण आता बघतो की म्हणजे आपल्याला लक्षातही येणार नाही अशा पद्धतीनं हे सायबर क्राईम घडतायत. म्हणजे ते हुशार आहेत. त्या कॉम्प्युटरमध्ये कसं काहीतरी गोंधळ करून, फ्रॉड करून पैसे बँकेतले कसे काढायचे, हे सगळं त्या लोकांना, हे सामान्य लोकांपेक्षाही अतिशय चांगल्या पद्धतीनं समजतं. आणि सामान्य लोक त्या लोकांच्या फसवणुकीला फसतात. म्हणजे हे लोक बुद्धिमान आहेत, फक्त बुद्धी कुठं आहे? चुकीच्या दिशेने आहे. एक शाळेतलाच एक मुलगा होता, तर म्हणजे मला हे माहिती असलेलं उदाहरण आहे की त्याला मोबाईल दिला की तो कशाही पद्धतीनं तो पासवर्ड उघडून तो मोबाईल उघडू शकत होता. कुठलाही पासवर्ड लावून त्याला द्या की तो उघडायचा. बुद्धिमान आहे. मग आता हाच जर मुलगा शिकला आणि चांगल्या पद्धतीनं त्यानं कष्ट करून शिक्षण घेतलं तर तो कॉम्प्युटर क्षेत्रात जाऊन चांगलं काम करू शकेल, नाव कमवू शकेल. पण जर त्याची इथंच याच लेवलला जर बुद्धी ही चुकीच्या दिशेनं गेली तर तो सायबर क्राईम मध्ये एक वर्चस्व गाजवू शकतो. म्हणजेच हे आसुरी वृत्तीचे लोक हे कशा पद्धतीनं काम करतात? तर ते गुण त्यांच्याकडे आहेत, फक्त ते गुण हे चुकीच्या मार्गाने, चुकीच्या दिशेनं गेल्यामुळं त्यांची आसुरी वृत्ती ही वाढत जाते. म्हणजे आसुरी संपत्ती ही देहाच्याच आश्रयाला आहे. फक्त ही आसुरी संपत्ती किंवा हे आसुरी गुण आहेत हे मर्यादेत असायला हवेत. जर हे मर्यादित ठेवले तर ते चांगल्या दिशेने, म्हणजे काम आहे, कामना आहे, ही जर मर्यादित ठेवली, आणि कामना कुठली ठेवायची? तर भगवंताची प्राप्ती व्हावी ही कामना ठेवली तर ती संपत्तीकडे जाऊ शकेल, दैवी संपत्तीकडे जाऊ शकेल. क्रोध हा मर्यादित ठेवला आणि मी आज उपासना जी काही करायला हवी ती माझी उपासना नाही झाली तर मला क्रोध आला, तर तो क्रोध हा दैवी संपत्तीकडे जाऊ शकतो. तर अशा प्रकारे ही जर आसुरी गुण हे जर मर्यादित ठेवले तर नक्की त्याच्यावर आपण मात हे करू शकतो. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये, म्हणजे आता आपण ही जी टोकाची उदाहरणं बघितली की हे पापाचरणामध्ये कसे प्रवृत्त होत असतात, ही आपण अगदी टोकाची उदाहरणं बघितली. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये दैवी गुणही आहेत आणि आसुरी गुण सुद्धा आहेत. म्हणजे आपण सकाळी वेगळ्या पद्धतीने वागत असतो, दुपारी वेगळ्या पद्धतीने वागत असतो आणि रात्री वेगळ्या पद्धतीने वागत असतो. आणि कधी कधी आपल्यालाच लक्षात येत नाही की इतकं टोकाचं मी का चिडले, इतकं टोकाचा राग मला यायला नाही पाहिजे होता, हे आपल्यालाच नंतर लक्षात येतं. आणि हे कशामुळे होतं? तर हे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण ह्या गुणांच्यामुळं ही मनुष्य हे दैवी गुण आणि आसुरी गुण यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये हा प्रवृत्त होत असतो. आसुरी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये रजोगुण आणि तमोगुण हा अधिक असतो. त्यातल्या त्यात तमोगुण हा जास्त अधिक असतो. कारण रजोगुणामुळे काय आहे की माझा उत्कर्ष व्हावा ह्या वृत्तीनं आपण अधिक कार्य करत असतो. पण तमोगुणामध्ये माझा उत्कर्ष होऊ किंवा न होऊ, पण दुसऱ्याचं नुकसान हे अधिक व्हायला पाहिजे, ह्या प्रवृत्तीचे हे आसुरी वृत्तीचे लोक असतात. मग आमचा पुरुषार्थ काय आहे? तर दैवी गुण हे वाढवायचे आहेत आणि आसुरी गुण हे मर्यादित ठेवण्याचे. म्हणजे जर आपण काष्ठाचं उदाहरण घेतलं तर काष्ठामध्ये अग्नी आहे, पण तो अग्नी हा सुप्त अवस्थेत आहे, त्यामुळं त्याचा त्रास होत नाही. पण तो जर अग्नी हा प्रज्वलित झाला तर तो त्या काष्ठाला नष्ट करू शकतो. त्याप्रमाणे आसुरी गुण हे मनुष्याच्या देहामध्ये आहेत, फक्त ते जर मर्यादित स्वरूपात असतील तर त्या गुणांचा त्रास होत नाही. पण ते जर आसुरी गुण
अधिक प्रमाणात जर वाढले तर हे आसुरी गुण हे त्या मनुष्याला सुद्धा नष्ट करू शकतात. ज्याप्रमाणे काष्ठामधील अग्नी त्या काष्ठालाच नष्ट करू शकतो, तसं आसुरी गुण हे त्या मनुष्याला नष्ट करू शकतात. इतकं त्या आसुरी गुणांचं ताकद आहे. आणि म्हणून आमचा पुरुषार्थ काय आहे की आमच्यातले जे सत्वगुण आहेत ते वाढवायचे आहेत आणि रजोगुण हा शुद्ध रजोगुण कसा होईल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण प्रत्येक मनुष्य हा रजोगुणी असल्याशिवाय तो राहणारच नाही. आणि रजोगुण हा असायलाच हवा, नाहीतर मग आपण काहीही न करता बसून राहू शकतो. फक्त हा रजोगुण हा भगवंताच्या प्राप्तीकरता आपण जर वापरला किंवा कोणतंही कर्म करताना हे भगवंतासाठी मी कर्म करत आहे या प्रवृत्तीनं जर ते कर्म केलं तर तो रजोगुण हा बंधनकारक ठरत नाही. आणि तमोगुण हा जास्तीत जास्त कमी कसा होईल याकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच दैवी गुण वाढू शकतील आणि आसुरी गुण हे कमी होऊ शकतील. आपण जे मगाशी पुजाऱ्यांचं उदाहरण घेतलं तर रामकृष्ण परमहंस हे अत्यंत उत्कृष्ट पुजारी होते की जे सतत देवाच्या सानिध्यात होते, कालीमातेच्या सानिध्यात होते. आणि कालीमातेच्या सानिध्यात असून सुद्धा ते सतत त्याच भावामध्ये राहत होते. आणि एक स्टेज अशी आली की त्यांना कालीमाता सुद्धा ओलांडून पलीकडे जायला लागलं आणि तेव्हा ते निर्गुणापर्यंत पोहोचू शकले. आणि या पद्धतीनं जर आपण वागत गेलो, आपली दिवसभरातली कर्म आपण आठवावीत. कर्मामध्ये तर आपल्याला राहावंच लागणार आहे, फक्त त्या कर्मामध्ये. कारण आपण आत्ता ह्या स्टेजला लगेच आपण पूर्ण दैवी गुणांचा अंगीकार करून पूर्ण तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. मग काय करायचं आहे तर प्रत्येक कर्म करत असताना ते कर्म हे अभिमानानं लिंपलेलं आहे का, त्यामध्ये दर्प आहे का, दंभ आहे का. दंभ म्हणजे काय की जे नाही ते दाखवायचं. माझ्याकडे आहे एवढंच, पण मी दाखवायचं वेगळंच. मी स्वभावाने अमुक अमुक आहे, पण जगाला दाखवताना माझा वेगळा चेहरा असतो. हा झाला दंभ. तर हे गुण हे आमच्यामध्ये कसे येणार नाहीत, असतील तर ते कसे कमी कमी होतील याकडे आम्ही जर लक्ष देत गेलो तर मग आम्ही दैवी गुण वाढवत आहोत आणि आसुरी गुण कमी करत आहोत हे त्यामधून निश्चित होऊ शकतं. तर आज आपण आता इथंच थांबूया. पुढचे श्लोक आणि पुढच्या ओव्या आपण पुढच्या वेळी बघूया. श्रीकृष्णार्पणमस्तु. मी सुचेताला विनंती करते की तिने आरती म्हणावी. नमस्कार. ओम जय भगवत गीते, जय भगवत गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवत गीते. निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवत गीते. राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवत गीते. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी,
दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी। ओम जय भगवत गीते समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी सकल शास्त्र की स्वामिनी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी। ओम जय भगवत गीते दया सुधा बरसावनी मातु कृपा की जय। हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनों कर लीजिए। ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते। हरि हिय कमल विहारिणी हरि हिय कमल विहारिणी सुंदर सुपुनीते। ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते। श्री कृष्णार्पणमस्तु। छान. मी तर विद्याधर भाऊ यांना विनंती करते की त्यांनी पसारान म्हणावं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूताई चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दुष्टादुष्ट विजय होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झालाय सुखिया झालाय सुखिया झालाय. धन्यवाद.